एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि हा कनेक्टिंग कॉरिडॉर आहे म्हणजे वी बॅक सगळं घर दाखवलं मी तुला आणि ऑलमोस्ट सगळ्या फॅमिली मेंबर्स नाही तू भेटलास. ही माझी फॅमिली आहे म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. लोकांना हल्ली विचित्र वाटतं पण मला खूप आवडतं कारण खूप मजा येते. लोक म्हणतात की जॉईंट फॅमिलीमध्ये प्रायव्हसी मिळत नाही पण आय डोंट माइंड बिकॉज आय रिअली लव्ह माय फॅमिली. इतक्या माणसांसोबत तू राहू शकतोयस गणेशा. रिअली यू आर लकी. या आपल्या घरी पाहुणा आलाय राधाचा मित्र हाच ना तो. हो भेटायला आला. हाय मी अबीर. मी श्रीपाद काळे. हाय श्रीपाद. हे माझे बाबा आहेत. हाय. मस्त आहे तुमचं घर. छान आहेत माणसं. आय एम फिलिंग जेलस. आय एनवी ऑन यू गणेशा. यू शुड बी. इतकं काही नाहीये. मला ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण लहानपणापासून मी हॉस्टेललाच राहिलोय. मी आणि माझी बहीण. आई बाबा सतत कामात असायचे. मग मी पुढे अमेरिकेला गेलो. तिथे तर मला आणखीनच एकटं आणि परकं वाटायला लागलं. आय यूज टू मिस माय फॅमिली. म्हणून मग तिथलं सगळं सोडून इथे आलो परत. पण तोपर्यंत बाबांची ट्रान्सफर झाली होती दिल्लीला आणि आई शिफ्ट झाली होती बँगलोरला. वेगळे झालेत ना ते. डिवोर्स घेतलाय त्यांनी. आता कोणाकडे जाऊन राहायचं म्हटलं तर नको वाटतं कारण त्यांची प्रायोरिटी काम असतं. मी नाही. आपल्याला असं वाटतं पण मुलं ही आई वडिलांची पहिली प्रायोरिटी असते. असं नसतं. आय डोंट थिंक सो. माझ्या बाबांनी दुसरं लग्न पण केलं आणि ते मला फेसबुकवर कळलं. अबीर तू अमेरिकेत होतास आणि तिथला जॉब सोडून तू भारतात आलास. हो. मला नाही आवडला तो देश. खूपच इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि तितकाच कन्झर्वेटिव्ह आहे. आपली माणसं ना त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. मॅगडी मध्ये $50ची नोट दिली ना एखाद्या $9च्या गोष्टीसाठी तर ते गणतात. आपल्याकडचे भाजीवाले जास्त चांगले आकडेमोड करतात. आय डोंट थिंक सो. म्हणजे उगाच नाही ना तो देश सुपर पॉवर बनला. तिकडे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या इकडे करायला किमान 50 वर्ष लागतील. नाही पण त्या गोष्टी इथे लागू करायच्याच का म्हणतो मी. एनिवेज आपण दोघे अमेरिकेवर वाद का घालूया नाही का. तुला अमेरिकन ड्रीम वगैरे नाहीये ना. आहे. याला थोडंफार अमेरिकेचं वेळ आहे. का हे कळायला काही मार्ग नाही. गॉड ब्लेस यू ब्रदर. गॉड ब्लेस यू. आई. अगं बाई राधा तू. सुप्रिया कोणी दिघाची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून त्यांना विश करायला आले होते. तुझे बरं बाई सगळं लक्षात राहतं. ये 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 बस ग. खायला आणू काही. नाही मी खाऊन आले खूप. त्या अबीरनी खूप. अबीर म्हणजे पप्पाने एक पेइंग गेस्ट ठेवलाय. तो खूप छान स्वयंपाक करतो. त्यांनी असा ब्रिटिश स्टाईलचा ब्रेकफास्ट केला होता खूप हेवी. आता हे काय नवीन महेशरावांनी पेइंग गेस्ट कशाला ठेवलाय. काही नाही त्यांना आजकाल खूप असं एकटं एकटं वाटत राहतं म्हणून मग म्हणाले मी पेइंग गेस्ट ठेवतो. ओके बर बर. हे बेबी त्यांची तब्येत कशी आहे. हा आता हळूहळू वाटतंय बरं. तेच तुम्हाला सांगायला आले होते की तुम्ही म्हणालात तेव्हाच मी खरं तर येणार होते परत. पण आत्तीला अजून फारसं बरं वाटत नाहीये. मग तिला बरं वाटलं की येईन 2-4 दिवसात. पण तुमचे काय वाद वगैरे होते ते मिटले का. तुझ्या चेहऱ्यावरून काही तसं वाटत नाही राधा. नाही मिटले. नाही आम्ही बोललोय. म्हणजे आम्हाला तर तसं नाही वाटत जसं आधी वाटलं होतं. म्हणजे आता त्या विषयावरनं परत वाद होणार नाहीत आमच्यात.
असं म्हणालाय आता घनश्याम. मी पण म्हणाले आणि आम्ही तसं तपासून पण बघितलंय आता. पण काय होते ग वाद? म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम झाला होता? कसं सांगू आता तुम्हाला? काय ते खरं खरं सांग ना. अगं एवढी स्पष्ट वक्ती मुलगी तू, मग याच बाबतीत अशी दबून का असतेस ग? नाही तसं नाही आहे. म्हणजे कसं आहे की हे आमच्या दोघांमधलंच आहे ना. मी असं तुम्हाला सांगून टाकलं तर घनश्यामला नाही आवडणार. नाही मी सांगेन तुम्हाला, खरंच सांगेन, पण मी इकडे राहायला आले ना की मग सांगेन. लवकर ये ग बाळा, मी खूप वाट बघते तुझी. नाही दिघ्या, नाही खरंच आहे, खरंच आहे. तर पुढचं आहे का? हाच माझा अमेरिकेचा डेव्हिड नावाचा मित्र एकदा गेला चायनाला. तो तिथे जाऊन आल्यानंतर मला म्हणाला की अरे चायनाला मिनिटाला 1 मूल जन्माला येतं, बरं आहे आपल्या अमेरिकेत 9 महिन्याने मूल जन्माला येतं. नथिंग अगेन्स्ट अमेरिका. मी तिथेही राहून आलोय, पण परत इथे आल्यानंतर मला असं जाणवलं ना की आपलं कल्चर ना त्याच्यापेक्षा खूप रिच आहे. हो हो हो. मी असं म्हटलं जातं की ज्याला 3 भाषा बोलता येतात त्याला मल्टीलिंग्वल म्हणतात, ज्याला 2 भाषा बोलता येतात त्याला बायलिंग्वल म्हणतात, आणि ज्याला एकच भाषा बोलता येते त्याला अमेरिकन म्हणतात. हे सगळं घरासमोर बोलू नकोस, त्याला आवडायचं नाही, तो चिडेल. बोलू दे की, मी त्याला पण कळेल ना. कदाचित त्यालाही माहित असेल, म्हणजे तो ज्या प्रोफेशन मध्ये आहे त्याला त्या प्रोफेशन मध्ये काम करण्यासाठी ना एक जी स्पेस लागते ना ती त्याला तिथे मिळत असेल असं वाटत असेल. आणि आय अग्री की त्याच्या फील्ड मध्ये त्याला खरंच तिथे कदाचित चांगली स्पेस मिळतही असेल काम करायला. आणि कसं आहे की आपल्याला अमेरिकेला का जायचं याचा आपल्याला मोटिव्ह. दादाला ए घना ये, अरे हा काय मस्त जोक सांगतो रे. हो का? अरे घना, याचे अमेरिकेचे अनुभव ऐक, कदाचित तुझा निर्णय बदलेल. बाबा हा आपला घरचा विषय, हा मला लोकांसमोर डिस्कस करायला नाही आवडणार. एवढं मनावर नको रे घेऊ, चिल. या शुअर. आबिर, तू तुझी कविता ऐकव ना मगाशी सगळ्यांना. हा ऐकव ऐकव. हा कविता पण करतो. मग मस्त. अरे मग ऑलराऊंडर आहे तो, कॉम्बो पॅक. पंजाबी, चायनीज, चाट, थाय सगळं एकाच ताटात एकाच प्राइस मध्ये. बापरे, कविता न ऐकवलेलीच बरी. हे नाही नाही, तू घराचं काही मनावर घेऊ नकोस. आमच्या घरामध्ये ना संधी मिळाली ना की सगळेजण एकमेकांची खेचत असतात, पण कुणीही मनावर घेत नाही. तू ऐकव, कविता ऐकव. हो ना, मग ऐकवतोच. हा, इर्शाद. काय होती ती? हा, आयफेल टॉवर वरून खाली पाहिलं उंच झाल्यासारखं वाटलं. आयफेल टॉवर वरून खाली पाहिलं उंच झाल्यासारखं वाटलं. सगळं जग बुटकं थिजलेलं. हात वर केला असता तर आकाशाचा तुकडा असता माझ्या हातात. हात वर केला असता तर आकाशाचा तुकडा असता माझ्या हातात. पण तुझ्या अबोध डोळ्यातली निष्पाप जळजळती जाणीव आठवली आणि चर्र झालं. जमिनीवर मी आदळलो परत तुझ्या आठवणींसकट. अरे कसं घुसलं. अरे मस्त करतो रे.
बात है, क्या बात है बाबा. क्या बात है, क्या बात है. अहो अबीर आहे ना तिथे, माईंनी बोलावलंय त्याला. माई, दिगंबर आणि माझी आई बोलावतीये. हो, इथे आल्यावर तिला भेटल्याशिवाय जायचं नाही हं? असा नमस्कार करायचा असतो. काही करत नाही, चांगली आहे. कुठे? ऐकू दाखव. हो, ये रे अबीर, ये. हे, दादा कसं चर्र आणि ते पडलं काय अवघड सुच असं. माई आजी, दार लावलंस? हो लावलंय. सगळे कौतुक करतात तुझं, जरा बघू ते तरी. मला लांबचं कमी दिसतं, जरा जवळ ये. प्लॅन सक्सेसफुल. सक्सेसफुल. थँक यू. काही हवंय का? नाही, मी बघत होते सगळं नीट आहे ना. राहायला यायचंय ना आता परत. कोणात लावणार? सगळं नीटच आहे, पण तरी तुला हवं तर चेक कर एकदा. नाही अरे, मी सहज बघत होते. तुझ्या नादात मी माझं पण कपाट लावलंय. थांब, दाखवतो माझं कपाट. का मला इम्प्रेस करायला? नाही, मला वाटलं म्हणून लावलं. आणि मला छान वाटलं कपाट लावल्यावर. बरं वाटलं. अशा अनेक गोष्टी सापडल्यात ज्या मला वाटलं होतं की हरवल्यात, पण होत्या. अर्धी बादली भरून नको असलेली कागदपत्र सापडली. अनेक असे कपडे सापडले जे मला वाटलं होतं की हरवलेत, पण ते होते. स्ट्रेंज. आणि एक गमतीशीर गोष्ट पण सापडली. आपण पहिल्यांदा वेगवेगळ्या सिनेमाला गेलो होतो ना, ती तिकीट. तू ती पण तिकीट टाकून दिलीस? टाकून दिलीस का ती पण तिकीट? हो, तो कचरा होता ना. घनश्याम, आपण ज्या कारणाकरता सेपरेट झालोय सक्सेसफुल झालोय असं वाटतंय तुला? हो, म्हणजे काल नाही का आपण हात वगैरे धरून पाहिले, कुठे काय वाटलं नाही का? तुला काही वाटलं का? पण मला एक कळत नाहीये, तुला कसं कळलं की घनश्याम आणि राधाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले ते? हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तुला काही वाटलं का? तू म्हणालास ना मला घरी परत राहायला ये म्हणून, तूच सांग ना. हा हा,
नाही वाटलं का यावर? मी असं कुठे म्हटलंय घनश्याम? नाही, पण तुला असं वाटूच शकतं ना. आणि तुला जर असं वाटणार असेल किंवा वाटत असेल, आय एम ओके विथ दॅट. ज्या कारणाकरता आपण सेपरेट झालोय ते सक्सेसफुल झालं आहे का नाही हे एकत्र राहिल्याशिवाय नाही कळू शकणार आपल्याला, नाही का? हो का? कुछ कम रोशन है रोशनी, कुछ कम गीली है बारिशें, कुछ कम लहराती है हवा, कुछ कम है दिल में ख्वाहिशें. थमसा गया है ये वक्त ऐसे तेरे लिए ही ठहरा हो जैसे. चेहरेपट्टी सुद्धा अगदी मथुच्या वळणावर गेली आहे तुझी. आणि माई आजी, तू सुद्धा अगदी मथु आजीने सांगितलं आहेस तशीच आहेस. आणि अख्खं कुटुंब सुद्धा. एक मिनिट. हे सुद्धा मथूनच सांगितलं वाटतं. हो ना. हा, मग कशी सुरू आहे प्रगती? आपला प्लॅन सक्सेसफुल होणार 100%. राधाशी मैत्री करायला मला जरा वेळ लागला, कारण राधा तशी आणि त्यात एक दिवस घनश्याम तिथे आला होता, त्यामुळे राधा पूर्णपणे त्याच्यात रमली होती. त्यामुळे राधाला माझ्या बाजूने वळवून घेणं जरा कठीण होतं काय आहे इनफॅक्ट. पण मी सुद्धा माझ्या बाजूने प्रयत्नांची शिकस्त करतोय. घनश्यामकडे बघितलंय, त्याचे डोळे आत्ताच हिरवे दिसू लागले. आज तर त्याने माझी कॉलरच धरली असती. इतका अस्वस्थ झालाय तो. जपून हो. अहिंसेच्या मार्गाने जे काय करायचंय ते कर. अभिरला कल्पना दिली आहे ना की आपल्या या नाटकातले बाकीचे 2 मोरे कोण आहे त्याची? नाही रे बाबा, तो या नाटकातला एक पात्र आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. बाकी शामरावाला पाहिलंस ना तू, किती मठ्ठा आहे तो. अरे इतका त्रास होतोय पण कबूल करत नाही कधडा. म्हणत नाही हो राधा मला आवडते. करेल करेल. डोंट वरी माई आजी, आता मी आलोय ना, करेल. पण मला एक कळत नाहीये, तुला कसं कळलं की घनश्याम आणि राधाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय ते? सांग ना. हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं, समझे? हा, 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 हा. You're great, माई आजी. अशक्य आहेस तू. अरे वा, छान दिसताय की तुम्ही दोघं एकत्र. उगा सार्कास्टिक कमेंट करू नकोस काका. नाही बा, तुमच्याकडे बघून मला जे वाटलं ते माझं मत मी तुम्हाला सांगितलं. आता ही कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायची का कॉमेंट म्हणून हे तुमचं तुम्हीच ठरवायचंय, नाही का? काय एकदम शांतता पसरली.
म्हणजे काही गंभीर चर्चा चालू आहे का? नाही नाही गंभीर नाही काही. मी एका कॉम्पिटिशन विषयी वाचलं होतं, आयडियल कपल अशा. यांना सांगत होतो भाग घ्या, जिंकाल. वाटतात की नाही आयडियल कपल? मी माऊला सांगू का? म्हणजे आम्ही दोघं तिकडे. येतो मी, माईंना भेटून येतो. काका मी निघते. हो पण लवकर ये. नाही काय नाही तर तू सकाळी इकडे, रात्री झोपायला तिकडे. म्हणजे लग्न व्हायच्या आधी मुली करतात ना, तसं नको व्हायला. काय नाही, येईन लवकरच. तुम्ही आमची गंमत करत नाही आहात ना? काका काहीतरी बोल नको रे. आता सांगितलं ना तिने की आत्याला बरं वाटलं की येईल तिकडे राहायला. चल गणेश, निघते. बाय. नाही बाय नाही, एकटी का जातेस? मी येतो सोडायला. मला एकटीला जायला काय प्रॉब्लेम आहे? मी नेहमीच एकटी जाते आणि आज तर उलट कंपनी आहे मला. अबीर आहे ना बरोबर. हा पण मला आत्याला भेटायचं. ओके, ॲज यू विश. हॅलो. खरंच आयडियल कपल. माझा निशाणा चोख बसलाय. आणि तोही बंदुकीचा. हो, मी विसरलेच की तो अबीर शूटर आहे ना. सॉलिड शूटर आहे. माई परवाच भेटून आलेलो आहे मी त्याला. घनश्यामच्या मनात राधाला गमावण्याची भीती निर्माण करू शकेल असा हा मुलगा नक्कीच आहे. अरे लहानपणी ही मुलं कान साफ करून घ्यायची नाहीत. तेव्हा ती झोपल्यावर मी हळूच त्यांच्या कानात कोमट तेल घालायची. तसंच आहे हे. अरे या शामरावाच्या मूर्ख संकल्पना अशाच काढून टाकायला हव्या. त्या सुद्धा त्याला न कळता. हो. वा, माई कमाल आहे तुमची. अरे तू हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला सांगितलं नसतंस ना, तर मला कधीही कळलं नसतं रे बाबा. नाही, मी तुम्हाला सांगितलं खरं, पण त्यामुळे घनश्यामला दिलेला शब्द मोडायला लागला मला. अरे बाबा, प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे आणि इथं तर दोन्ही आहे. बर पण माई, त्या अभिरला कल्पना दिली आहे ना की आपल्या या नाटकातले बाकीचे 2 मोरे कोण आहे त्याची? नाही रे बाबा, तो या नाटकातला एक पात्र आहे. अरे त्याच्याशी चर्चा करून मी नाटक लिहू लागले तर नाटकाचा सगळा खेळच फसेल. त्याला जेवढं ठाऊक असायला हवं ना तेवढंच ठाऊक आहे. हो. एका लग्नाची दुसरी गोष्ट.